सर्व भजन प्रेमिकांना माझा सप्रेम नमस्कार। आज आपण दरबारी कानडा याच्यातला अभंग घेणार आहोत। उत्कृष्ट अभंग आहे आणि सर्व परिचित असा अभंग आहे। कारे पुण्य मातलासी उभे केले विठ्ठलासी, गोड अभंग आहे। आणि दरबारी कानडामध्ये दैवत, गंधार, निषाद हे 3 स्वर म्हणजे ध, ग आणि नी हे कोमल स्वर आहेत। आरोहामध्ये गंधार दुर्बळ आहे, काय याची स्वरसंगती जास्त वेळा येते, ती गम रेसाशी येते। आणि या रागावरची प्रकृती सुद्धा धीर गंभीर आहे। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक भजनामधून अत्यंत प्रेमान असा हा रागातील अभंग गातात। जाती संपूर्ण आहे, वादी ऋषभ आहे म्हणजे रे, आणि संवादी पंचम आहे। आसावरी थाटातून निर्माण होणारा राग याचा आपण आरोह आणि अवरोह कसा आहे ते पाहूया। सरळ आहे, अवरोह मात्र थोडासा वक्र आहे। सा ध नी प म प ग म रे सा। पुन्हा एकदा पाहू। सा रे ग म प ध नी सा, सा ध नी प म प ग म रे सा। पकड अशी आहे, ग म रे सा, ध नी सा रे सा। पुन्हा एकदा ग म रे सा, ध नी सा रे सा। थोडेसे स्वरसंगती चलन पाहू किंवा आलाप म्हणा। सा ध नी प म प ध नी सा, सा रे ग ग म रे सा, म प ग म रे सा, सा रे ग म प ग ग नी प म प ग म रे सा, म प द द नी सा, सा द नी प म प ग म रे सा। तुम्ही आता पाहिलं असेल, म प ग म रे सा ही स्वरसंगती याच्यामध्ये जास्त वेळा येते आणि त्याच्यामुळे दरबारी कानडा हा आपल्याला कळतो की बाबा हा दरबारी कानडाचा आहे। तर याच्यामध्ये प्रत्यक्ष आपण अभंग पाहूया। सोपा आहे, अवघड असं काही नाहीये। आणि त्याच्यामध्ये मी शेवटी एक तुम्हाला मी मेरखंड शिकवलेले आहेत, त्यामुळे मेरखंडाची एक मोठी ताण मी जरूर घेणार आहे। मेरखंड सुद्धा नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये सवयी मुळे आणि रियाजामुळे तुम्हाला निश्चित येतील। तर या ठिकाणी एक ताण मी घेणार आहे। आता दुसरी एक गोष्ट राहिली, मालकंस राग आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण तो सुद्धा एकदा आरोह मी वाजून दाखवतो आणि मग सुरुवात करतो। सा ग म ध
प्रकारे 2 ओळी आहेत, परंतु मुख्य जो आहे तो दरबारी कांदळाचा आहे. आता आपण प्रत्यक्ष अभंगात पाहूया.
विठ्ठलासी कारे पुण्या मातलासी कारे पुण्या मातलासी कारे पुण्या मातलासी पुण्या मातलासी पुण्या मातलासी. या ठिकाणी अभंग पूर्ण केलेला आहे. पण काही जणांना पेटी दिसली पाहिजे अशा बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स आल्या, त्यामुळे मी पेटी दाखवत आहे या ठिकाणी आणि नोटेशन म्हणून दाखवतो. कारण बऱ्याच जणांची मला कॉमेंट्स आल्यात की तुम्ही मला पेटी दाखवत नाही. खरं तर पेटी दाखवायची काही गरज नाही, ती सवय चांगलीही नाहीये. कारण नोटेशनवरून तुम्हाला अभंग वाजवता आलं पाहिजे. पुन्हा पुन्हा वाजवल्यानंतर तो अभंग तुम्ही स्वयंभू अभ्यास करून बसवला पाहिजे. नोटेशन पाहण्याची जी पद्धत आहे ती फारशी बरोबर नाही वाटत. परंतु काही मला म्हणतात की तुम्ही आम्हाला पेटीवर नोटेशन दाखवा, तर याप्रमाणे मी तो तुम्हाला दाखवतो. सोपं आहे. छोटे छोटे तुकडे मी त्या ठिकाणी करून दाखवतो तुम्हाला आपल्या नेहमीची पद्धतीप्रमाणे, म्हणजे हा अभंग तुम्हाला व्यवस्थित समजेल. कारे सोपं आहे पहा. थोडं थोडं करून मी तुम्हाला सुटसुटीत सांगतो. मपध कारे पुण्या मातलासी रे रे नी नी सा सा. सोपं आहे. कारे मपध पुण्या मातलासी रे रे नी नी सा सा. ओके. उभे केले धनी रे रे उभे केले विठ्ठलासी धनी रे रे सारे ग सा सार सानी ध. ओके. पुढचं पाहू. बाकीची कडवं तसंच आहे, म्हणजे तिसरं कडवं वरच्याप्रमाणे आहे. काय आता पुढचा. उभे केले विठ्ठलासी ऐसा कैसा रे तू तू रे धीट. सोपं आहे ते सुद्धा. ऐसा ऐसा कैसा रे तू धीट ऐसा रे नी सा सा रे नी सा सा ऐसा कैसा रे तू धीट. आणि पुढची ओळ तशीच आहे. मागे फिर का वनी विट. सेम वरच्या सारखंच नोटेशन आहे. धनी रे रे सारे ग रे सारे सनी ध. युगे झाली 28 अजूनी न मनसी बैस. तो 2 चरणाप्रमाणेच म्हणायचा आहे तुम्हाला. आणि आता हा थोडासा वेगळा आहे. चौथं चरण तो जरा एक लाईन मालकौंची आहे, तेवढी पहा. भाव देखोनी साध गग मग सा गमधनी सा साध गग मग सा गमधनी सा. भाव देखोनी निकट भाव देखोनी निकट. आता ते पुढचं कळवं तसंच आलं. देव सोडिले वैकुंठ. तसं वरच्या सारखं. देवे सोडिले वैकुंठ देव सोडिले वैकुंठ. तसंच आहे. तुका तुका मने पुंडरी
शेवटचं वरच्या सारखंच आहे. तुमची बलिया निकट, तुमची बलिया निकट, धनी रे रे सारे ग सा रे, धनी रे रे सारे ग सा सा रे सा नि ध. तुची भक्त बळिया निका असं एक ते शब्द त्याचे. तुची भक्ता बळिया निका, तुची भक्ता बळिया निका, कारे 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 पुंगा मातनासी, याचं नोटेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. तो वाजवताना इकडे तिकडे झालं तरी त्या ठिकाणी मी सम लिहिलेली आहे. सम म्हणजे एक, आणि ज्या ज्या ठिकाणी सम आहे, एक आकडा आहे, ती प्रत्येक पूर्ण अभंगामध्ये मी एक आकडा लिहिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला वाजवायला मला काही सूचना दिल्या काही लोकांनी की तुम्ही आम्हाला सम दाखवत चला, की समचे आकडे लिहित चला. त्यामुळे मी आता सावधगिरी केलेली आहे. अभंगामध्ये एक आकडा टाकलेला आहे. एक आकडा म्हणजे सम आहे. तरी मला वाटतं अभंग सोपा आहे. तुम्ही निश्चितपणे म्हणण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी. रामकृष्ण हरी.